एवढा पुळका त्यांच्याबद्दल? सिलेंडरचा स्फोट करून उडवणार होतीस सगळ्यांना, विसरलीस? तेच तर, केवढी मोठी चूक घडली माझ्या हातून. जाऊ दे, माझा पगार. पगार? घे तुझा पगार. मॅडम साहेब, नेऊ का आम्ही? तुला पगार हवाय ना तुझा? राज मला उडवणार आहे. जा जा, निघा तुम्ही. चला रे. पण राजनित्या घरला समजेच आहे, कसं करणार? म्हणजे तुम्ही मला जी मिठाई घेऊन पाठवलं होतं ते काय होतं त्या मिठाईत? मालकीनबाई, काय होतं त्याच्यात? किती हुशार आहेस ग तू, शिकलीस हा? काही न सांगता सगळं समजलं तुला. पण मला कशाला पुढे केलं तुम्ही याच्यात? मी तर चांगलं वागून त्यांचा विश्वास मिळवणार होते. मला कशाला अडकवलं तुम्ही याच्यामध्ये? अशीच कानाखाली वाजून तुला सगळ्यांनी बाहेर काढलं होतं, आठवतंय ना? हो, ते नित्यानं केलं होतं. बाकी समजांचा काय दोष आहे याच्यामध्ये? मग मी नित्याला धडा शिकवतीये. मालकीनबाई, पण मिठाई मी वाटली आहे स्वतःच्या हातानं. या समजात मी वाईट होणार आहे, तुम्ही नाही. अशीच माझ्या पायाशी पडून भीक मागत होतीस, मला आसरा द्या, तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे, बोलली होतीस का नाही? बोलली होतीस ना? आता जर बाजू बदललीस तर तुझं काय करेन ना मी, तुलाही कळणार नाही. हा, मालकीनबाई म्हणते ते करावं लागणार आहे पाहुणे. तुला दुसरा आसरा नाही. आई, काय होतंय तुम्हाला? अहो, एकदम चक्कर आल्यावानी झालाय. हे आयडे, अगं काय व्हायलंय तुला? आदिराज, हे आदिराज. हो तात्या, हो तुम्हाला काय झालं? गरगरल्यावानी व्हायलंय धर्माला. चला आत चला तुम्ही. मॅडम, आयडेला आत घेऊन या. सावकाश. आई, आयडेला पाणी द्या. अधिराज, ह्या तर झोपल्यात. आई, आई, तात्या, तात्या, तात्या.
अधिराज, एकटे मॅडम. मला पण गरगरल्यासारखं होत आहे. हो. नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये आज आपल्याला भरपूर काही पाहायला मिळणार आहे. आज मालिकेमध्ये खूपच म्हणजे शालिनीने एक मोठा डाव रचलेला आहे. त्यामध्ये ती घरातल्या सगळ्यांना विष देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासोबतच तिने काही गुंड देखील पाठवलेले आहेत की ज्यामुळे घरातील सर्वजण जागेवर मेले पाहिजे असं तिचा प्लॅन आहे. त्याचबरोबर अजून भरपूर आपण अजून मित्रांनो पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे की तिथे सर्वजणांनी विष खाल्लेलं आहे, त्यामुळे सर्वजणांना विष बाधा झालेले आहे. त्याचबरोबर शालिनी त्यानंतर खूप मोठमोठ्याने हसते आणि आता बोलते की आता मी सगळ्यांना संपवलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जर अशाच प्रकारच्या मालिका आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक करा, त्याचसोबत चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. त्यामुळे काय होईल की येणारा नवीन एपिसोड सर्वात अगोदर तुम्हाला पाहता येईल. धन्यवाद.